नाही, आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, कालौद्याचा आज शोध हा, कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. आत्महत्या की मर्डर? देवालाच माहीत. म्हणजे एकतर जेवणातनं नाही तर कॉफीतनं तिला विष दिला गेलं असेल. सर कॉफीतून. जयकरांची विल वाचली, हां. कारण त्यांना मुलबाळ नसल्यामुळं त्यांनी त्यांची सर्व प्रॉपर्टी आपल्या काकाच्या मुलीच्या नावावरती केली आहे. सर मला असं वाटतं हे प्रकरण सिरियल किलरचं तर नसेल. नाही, लगेच असं म्हणता येणार नाही, कारण अपोजिट भरपूर गोष्टी आहेत. दोघींच्या वयातला फरक, समाजातलं स्थान, मीडियामधलं स्थान, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दोघी एका कंपनी. माफ करा चिरमुले साहेब, मला कळतं तुमच्यावर फार मोठा आघात झालाय, पण तुम्ही जर आम्हाला मदत केली तर यातनं आपण काहीतरी सोल्युशन काढू शकतो. मान्य आहे मला, पण काय काय सांगू तुम्हाला. माझी राधिका नुकतीच ग्रॅज्युएट झाली, नोकरी घरी सांगून आली, पण अंकुशशी लग्न करायचं म्हणून नोकरी न करण्याचा निर्णय घेतला तिने. कारण अंकुशराव बेंगलोरला असतात. आम्ही मुलगा पाहिला, आम्हाला पसंत पडला आणि 2 महिन्यापूर्वी साखरपुडा झाला. आता 2 महिन्यानंतर लग्नाची तारीख आहे साहेब. आत्महत्येचं काही कारण म्हणजे काही भांडण वगैरे? नाही, काहीच नाही. उलट परवा पत्रिका मिळणार होत्या. पुढच्या आठवड्यात गावी देवाला पत्रिका होऊन यायचं ठरलं होतं. अंकुशरावही कालच बोलले होते, त्यांच्याकडच्या पत्रिका आलेत. आई बाबा येतील इकडे पहिली पत्रिका द्यायला. पण काय, सकाळी असं झालं आणि लगेच कळवलं. पण मला एक सांगा, काल नेमकं काय झालं होतं? काल दिवसभर ती घरीच होती. शॉपिंग लिस्ट काढली. संध्याकाळी बुक शॉपमध्ये गेली होती. बुकशॉप? अंकुशरावांचा वाढदिवस आहे परवा, त्यांना प्रेझेंट द्यायला. हा काय 10 पुस्तकांचा गट्टा आणलाय तिने, कारण दोघांनाही पुस्तक वाचण्याची आवड होती. काय सांगता? बस एवढं झालं. जेवली आणि झोपली. कॉफी घेतली तिने? हां, वाटतं. कधी कधी रात्री उशिरा वाचत राहिली तर घेते स्वतः. थँक्यू. बाकी फॉर्मॅलिटीज आम्ही लवकरात लवकर पूर्ण करतो, ठीक आहे? Find me.
शोध शोध सर, मला असं वाटतंय इट्स अ प्लॅन मर्डर. खरं आहे, पण कॉफीतून विष दिलं गेलं तिघींना का? या तिघींमध्ये काय साम्य आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण पुढच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, खुन्यापर्यंतही पोहोचू शकत नाही. काय सुचत आहे? बघा ना सर, राधिका चिरमुले लग्न 2 महिन्यांवर आलं होतं, पण अगेन सेम स्टोरी, कॉफीतनं विषबाधा. काही क्ल्यू मिळाला? सर, मी आधी विचार करत होतो की मिसेस जयकर, वीणा या एकट्या होत्या म्हणून खुन्याने यांना टार्गेट केलं का? पण सर, राधिका चिरमुले ती फॅमिलीत राहणारी होती, पण तिला कसं काय टार्गेट केलं? आणि तिघींमध्ये एक गोष्ट, फक्त एकच साम्य आहे, एक विधवा, एकीचं लग्न जुळलं होतं आणि एक कुमारिका, ची सौका. पण कुणाकडे काही प्रॉपर्टी नाही, समाजात असं काही वैर नाही आणि आत्महत्येचं कुठलंही कारण नाही. आय सी. पण काहीतरी असेल. कॉफीतून विष दिलं गेलं. सर, एक मिनिट. काय? या तिघींमध्ये एक गोष्ट जर कॉमन होती ती म्हणजे वाचन. वाचन? यस सर, तिघींना पण वाचण्याचा प्रचंड नाद होता. बरं, मग त्याचा वाचनाचा आणि कॉफीतून बीज देण्याचा काय संबंध आहे? सर हो, मिसेस जयकर जेव्हा कॉफी पित होत्या तेव्हा पुस्तक वाचत होत्या आणि ते पुस्तक त्यांच्या बेडवर मिळालंय. येस सर. आणि त्या पुस्तकाचं नाव आहे फाइंड मी. राईट सर. आणि राधिकाकडे सुद्धा हेच पुस्तक मिळालं, फाइंड मी. मान्य आहे मला, तो एक योगायोग असू शकतो, पण वाचनाचा आणि कॉफीतून विष देण्याचा संबंध काय, लिंक काय? सर, संबंध काही नाही, पण असू शकतं. नाही, असं कसं? असं वी हॅव टू प्रूव्ह. त्या वीणाकडे असंच पुस्तक आहे? राईट सर, म्हणजे आम्ही त्यांची परमिशन मागायला आलो आहे, म्हणजे आम्हाला त्या रूमची परत एकदा झडती घ्यायची आहे. हो सर. गोड. सर, सर, नीता, इथेच कुठेतरी शोधायला पाहिजे. ते पुस्तक आपल्याला नक्की मिळेल. फाइंड मी हे पुस्तक आपल्याला इथे पण मिळालं. हो सर. म्हणजे आता वेळ घालून उपयोग नाही, लवकरात लवकर आपल्याला हे अमर सरांना सांगायला पाहिजे. मूव फास्ट.
फाइंड मी पुस्तक हे एक अद्भुत पुस्तक आहे, कारण गेल्या 2 दिवसात झालेल्या 3 खुनांचं सत्र त्या पुस्तकातल्या कथेसारखं आहे. आता हा केवळ योगायोग आहे की यापुढे कथेतल्या सारखं सगळं घडेल ते विचारूया या पुस्तकाच्या लेखिकेलाच, मीनाक्षी राणेंना. हे कसं घडलं माहित नाही, पण लेखन करताना जे सुचलं ते मी लिहिलं. इट इज अ क्रिएटिव्ह वर्क. पण सत्यात घडलं ते निव्वळ योगायोग आहे. हो, पण यामुळे पुस्तकाचा खप खूप वाढलाय नाही? हो, आज सकाळपासून 3000 प्रती संपल्यात आणि प्रकाशकही अजून. सर येस सर विनाकडे तेच पुस्तक मिळालं. हो रोहित, आत्ताच मी या पुस्तकाच्या लेखिकेचा इंटरव्ह्यू बघितला. अजब प्रकरण आहे हे सगळं. मला एक कळत नाहीये, आपल्या आधी हे लोकांना कसं काय कळलं? हो ना, आणि हे पुस्तक आम्ही आता कलेक्ट करतोय. आणि गंमत म्हणजे जे 3 खून झालेत तसेच खून याही पुस्तकात आहेत. सर काय सांगताय? रोहित, हां सर. मीडियामध्ये ऑलरेडी या सगळ्या गोष्टीची चर्चा होती. आपल्याला जर गुन्हेगारापर्यंत पोहोचायचं असेल तर आधी या लेखिकेला आणि प्रकाशकाला ताब्यात घ्यायला. राईट सर. मला ही चर्चा आणखी वाढायला नकोय, या प्रकरणाला हवा मिळायला नकोय. कमान. ओके सर. सर लेखक कोण आहे? सर प्रकाशक कोण आहे? लेखिका आहे मीनाक्षी राणे आणि प्रकाशक राणे सुंदरबाग. हो, म्हणजे लेखक आणि प्रकाशक एकच आहे. माय गॉड. कमान, शूट. सर हॅलो, मी इन्स्पेक्टर नीता. नमस्कार, मी मीनाक्षी राणे. आम्हाला तुमची मदत हवी होती. हो नक्कीच. काय मदत करू शकते मी तुम्हाला? आमच्या बरोबर पोलीस स्टेशनला याल का? पोलीस स्टेशनला? हो प्लीज. ठीक आहे, चला. सो मीनाक्षी मॅडम, तुमचं पुस्तक सध्या खूप गाजत आहे. थँक्यू. 3000 प्रती एका दिवसात खपल्या. ग्रेट. मीडियाने दखल घेतली याची. हो, पण आम्हाला तुमची मदत हवी होती. म्हणजे हे जे 3 खून झालेत ते तसेच्या तसे तुमच्या पुस्तकात लिहिलेत. हो बघा ना, काय योगायोग आहे ना. आता लोक तुटून पडतील की पुढे काय होणार म्हणून. पोलीस यंत्रणेवर लोकांचा विश्वास नाहीये, हेच यावरून कळतंय. मॅडम, एक सांगू का, आम्हाला भविष्य कळत नाही, पण तुम्हाला कळतंय. नाही हो, हा निव्वळ योगायोग आहे. सर येस. ग्रेट. मीनाक्षी राणे, लेखिका, प्रकाशिका. फाइंड मी या पुस्तकाची.
मॅडम, आम्हाला भविष्य कळत नाही, पण गुन्हेगाराचं भविष्य मात्र नक्की ओळखू शकतो आम्ही. या 3 खुनामागे जो कोणी गुन्हेगार असेल त्या गुन्हेगाराला कोर्ट खूप मोठी शिक्षा देईल. म्हणजे आता बघा ना, मिसेस जयकर गेल्या त्यामुळे कल्पना संपली. तसंच वीणा गेली, पाटील खलास झाले. आणि मग राधिका गेली, त्याचबरोबर अंकुशही संपला. आणि हे तिन्ही खून तुम्ही केले. मिसेस मीनाक्षी राणे, हे तिन्ही खून तुम्ही केलेले. तुम्ही जे काही बोलला त्याचा परिणाम माहिती आहे तुम्हाला काय होईल ते? तुम्ही बिनबुडाचे आरोप करताय मिस्टर अमर विश्वास. शट अप! मॅडम, कॉफीचे पॅक बनवणारे कागद, मेडिकल मधनं आणलेलं ऍसिड हे तुम्हीच आणलेलं आहे असा पुरावा आहे आमच्याकडे. येस रोहित? येस सर. तसंच कॉफीच्या पॅकवर तुमच्या हातांच्या बोटांचे ठसे आहेत. त्या पॅकवर इतर बायकांच्याही हातांच्या बोटांचे ठसे आहेत, पण एक ठसा तिन्ही पॅक्सवर कॉमन होता, तो तुमच्या हातांचा. मॅडम, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या तिन्ही बायकांनी ही पुस्तकं तुमच्याकडनं विकत घेतली. त्याचा पुरावा आहे बिल. योगायोग, त्या बिलावर तुमची स्वाक्षरी आहे. त्यातनंही आम्हाला तुमच्या हातांच्या बोटांचे ठसे. सो आता तरी कबूल कराल? हो हो, मीच केलं हे सगळं. लहानपणापासून प्रसिद्ध व्हावं हा एकच एम होता. खूप पुस्तकं लिहिली, पण खपच होत नव्हता. जेव्हा हे पुस्तक लिहिलं तेव्हा प्रकाशकही मिळत नव्हता. तेव्हा सुचलं काहीतरी खळबळजनक करावं. एकदा प्रसिद्धीच्या झोतात आलं की मागे वळून पाहावं लागत नाही, म्हणून मी हा मार्ग अवलंबला. मी पुस्तक घ्यायला आलेल्या पहिल्या 3 बायकांना पटवलं आणि त्यांना मी म्हटलं, हे पुस्तक डिस्काउंटमध्ये घ्या आणि त्यावर कॉफी पावडर फ्री असं सुचवलं. त्यामुळे पुस्तक तर फ्रीच आणि त्याबरोबर कॉफी पावडरही मिळते असं बरंच काही त्यांना समजवलं. आणि कॉफी पावडर आणि पुस्तक मी त्यांना दिलं. तर विषाने आपलं काम केलं. काय मीनाक्षी मॅडम, स्वतःच्या प्रसिद्धीसाठी तुम्ही 3 खून केलेत. आयुष्य एकदाच मिळतं अमर साहेब. माझं पुस्तक प्रचंड प्रसिद्ध झालंय. तुम्ही वाचलं असेल तर कळेल तुम्हाला, त्यात मी खुनी दिला आहे. म्हणजे पुस्तक जर वाचलं असतं तर तुम्हाला कळलं असतं की लेखकच खुनी आहे. 3 खून करून मी सुटणार नाही हे माहिती आहे मला, पण आता मी विसरलेही जाणार नाही. मी प्रसिद्ध झाली. यू कांट डू एनिथिंग नाउ. चुकताय तुम्ही मॅडम, चुकताय. तुम्ही आता प्रसिद्ध नाही तर कुप्रसिद्ध आहात. समाजाच्या दृष्टीने तुम्ही आता गुन्हेगार आहात. ज्या माणसांनी आज तुमची पुस्तकं विकत घेतली असतील, उद्या हे कळल्यावर तीच पुस्तकं जाळली जातील. तुम्ही मात्र जेलमध्ये तीळ तीळ मराल. आय एम सॉरी. नीता, हात घेऊन जा.
आपण कार्य नेटानं, धीरानं, संयमानं आणि सचोटीनं केलं तर मिळणारं यश हे आजन्म टिकणारं असतं. सवंग प्रसिद्धीच्या मागे धावू नका. कार्य सचोटीने करा, यश मिळेलच. दुसरे